ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 6 कौसल्येचे सांत्वन. ओम श्रीराम. श्रीरामास तिथे मग कैकेयी सांगते की पूर्वी राजा दशरथाने मला 2 वर दिले आहेत. त्यानुसार एका वराने भरतास राज्यारोहण व दुसऱ्याने श्रीरामाने वनवासात जावे. तेव्हा मग श्रीराम त्यास मान्यता देतात व म्हणतात की माता पित्यांचे वचन राखणे हेच आमचे ब्रीद आहे. हे ऐकून कैकेयी प्रसन्न होते. मात्र कौसल्या आक्रोश करते व म्हणते की हे रामा, तू इथेच शृंगार वाटिकेत 14 वर्षे राहावे. परंतु श्रीराम ते अमान्य करतात व सांगतात की तसे करणे म्हणजे वचनभंग करणे होईल. मग लक्ष्मणही सोबत येण्याची विनंती करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनामध्ये अध्यात्म मार्गावर चालताना साधकालाही असेच अविद्येचे वन तुडवावेच लागते. अनेक संकटे, व्यत्यय, वेदना, विकार, वासनांचे वादळ या सर्व गोष्टींना सामोरे जावेच लागते. आणि तो साधक आपल्या सद्गुरूच्या बोधावर दृढ विश्वास ठेवून गुरुप्रणीत साधना रत राहून व गुरुकृपेच्या बळावर हे अविद्येचे वन तुडवत आपल्या अध्यात्म मार्गावर चालत राहतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात म्हणतात की अविद्येची या आडवे भुंजीत जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे कारुण्ये जोकी. आता या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये कैकेयी श्रीरामांना दशरथांनी दिलेल्या 2 वरांची माहिती सांगते की एका वराने भरतास राज्यारोहण आणि दुसऱ्याने श्रीरामाने वनवासात जावे. श्रीराम त्याला मान्यता देतात. पहा, इथे श्रीरामांचा काहीच दोष नाही आहे. परंतु आपल्या माता पित्यांचं वचन म्हणून ते 14 वर्ष वनवासास तयार होतात. इथे साधकाच्या दृष्टीने जर पाहिलं, आता इथे कथेमध्ये श्रीरामांचा काही दोष नसताना राज्याभिषेक रोहन थांबवून वनवासात जावं लागते. म्हणजे किती विरुद्ध गोष्टी आहेत. साधकाच्या जीवनातही असं घडतं. साधक सुद्धा साधनेने आता आत्मस्थितीपर्यंत पोहोचलेलाच असतो. आत्मसाक्षात्कार होणारच असतो. परंतु षडरिपूंचा हल्ला होतो. साधकाच्या आतमध्ये असलेल्या अंतरंगात असलेल्या अविद्येने कुविद्येशी दुसंग केल्यामुळे षडरिपू हल्ला करतात व साधकाचा आत्मस्थिती रूप राज्यारोहण थांबून जातो. त्यानंतर पण हे का घडतं? षडरिपूंचा हल्ला तरी का होतो? अविद्या तरी आतमध्ये का शिल्लक असते? कारण या पाठीमागे साधकाचं मागील अनंत जन्माचं प्रारब्ध शिल्लक असतं आणि त्या प्रारब्धानुरूप ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि यालाच अविद्येचे वन इथे म्हटले आहे. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरांनी फार सुंदर याचं विवेचन केलेलं आहे. असं अविद्येचं वन साधकाला तुडवावंच लागतं आणि ते तुडवत असताना तो साधक आपल्या साधना मार्गावर स्थित असतो.
अनेक उपाय करतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साधना, वेगवेगळ्या प्रकारचे सत्संग, तपश्चर्या वगैरे, वगैरे. ह्या सर्व गोष्टी करत असताना सुद्धा षड्रिपूंचा हल्ला साधकावर होतो. मग तिथे सद्गुरूंची कृपा सोबत असते, परंतु सद्गुरू हे त्रयस्थपणे सगळं पाहत असतात. कारण सद्गुरूंना माहिती असतं, याचं हे प्रारब्ध भोगून संपल्याशिवाय याला पुढे प्रवास करता येणार नाही. हे भोगूनच संपवावे लागेल. मात्र साधक अशा वेळेला तो विचलित पण होऊ शकतो, भांबावतो. तो आपल्या सद्गुरूंना प्रश्न विचारतो, हे गुरुदेवा, मी तर तुमचा अनुग्रहित आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी तुमची दिलेली साधना करतोय, तळमळीने करतोय, परखडपणे करतोय. मी माझ्या अध्यात्माला प्रायोरिटी देतोय, प्राथमिकता देतोय. तरी हे माझ्या जीवनात का घडते? शिवाय तुमची कृपा माझ्यासोबत आहे. मग हे का घडते? तेव्हा सद्गुरू त्याला समजावून सांगतात की बाबा रे, हे का घडतं? बघ, अशी कल्पना कर की तू तुझ्या जीवनात आत्ता चांगल्या गोष्टी करतोय, साधना करतोय, पुण्य करतोय, सत्कर्म करतोय. म्हणजे अशी एक कल्पना कर की एक धान्याचं कोठार आहे आणि त्या कोठारामध्ये तू वरून तांदूळ ओततोयस, मात्र खाली अ, कोळसे निघतायत. पहा, पूर्वी अ, शेतकऱ्यांकडे कणगी असायच्या, त्यामध्ये धान्य भरायचं आणि धान्य काढण्यासाठी मग वरून काढत नसायचे, खालून एक छिद्र असायचं, त्यातून धान्य काढायचं आणि गिरणीमध्ये वगैरे किंवा जात्यावर दळायला काढलं जायचं. तर खालून धान्यच निघायचं ना, कारण त्या कणगीत संपूर्ण धान्य भरलेलं आहे. तसं तुझ्या या कोठारामध्ये तू आत्ता वरून तांदूळ भरतोयस, मात्र तुझं म्हणणं आहे की खालून कोळसे निघतायत. ते का निघतात? कारण तू मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात किंवा संचित रूपाने, प्रारब्ध रूपाने तू कोळसे भरलेत. ते कोळसे आत्ता निघतायत. जेव्हा ते कोळसे तुझे संपून जातील, तेव्हा तांदूळ निघायला सुरुवात होईल. म्हणजे तुझे दुष्कर्म जेव्हा संपतील, तेव्हा सत्कर्माची फळं तुला पाहायला मिळतील. त्यामुळे तुला हे आत्ता जे तुझ्यासमोर हे षड्रिपूंचे हल्ले, हे जे व्यत्यय, अविद्या, कुविद्या, हे जे तुझ्या जीवनामध्ये आलेलं आहे, हे तुझ्याच मागील जन्माचं प्रारब्ध आहे. ते तुला भोगून काढावंच लागेल. मात्र तुला माझी पूर्ण कृपा, माझा संपूर्ण तुझ्यावर, तुझ्या पाठीमागे माझी पूर्ण कृपा आहे आणि त्या कृपेच्या बळावर तू तरुण जाशील, यावर तू दृढ विश्वास ठेव. म्हणजे मग काय होईल की तू ह्या सर्व गोष्टींना सामोरा जाशील, सहजतेने सामोरा जाशील आणि मग हळूहळू हे संपून जाईल आणि मग तुझ्या साधनेला फळ येईल आणि तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुला एक दिवस आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र तोपर्यंत हे असं जीवन तुला जगावंच लागेल आणि हे एकदा होईल का? असं नाही. तुझं जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही आणि त्या प्रारब्धानुरूपच हे सगळं घडत जाणार. तुझं जर प्रारब्ध चांगलं असेल तर तुझी साधना वेगाने होईल आणि तू लवकर आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचशील. मात्र तुझं जर प्रारब्ध वाईट असेल तर तुला या संकटांना, या व्यत्ययांना, या सगळ्या अविद्येच्या या वनाला तुला तुडवतच जावं लागेल. मात्र पूर्ण विश्वास ठेव. आणि त्यामुळे मग साधकही आपल्या सद्गुरूंच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि आपली साधना करत राहतो. कारण या ओवीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की अविद्येची या आडवे भुंजीत जीवपणाचे भवे. म्हणजे हे अविद्या नावाची जी वस्तू, जी जीवाने प्रारब्ध पूर्व कर्माने करून ठेवली, ते प्रारब्ध रूपाने आता समोर आली आहे, ते जीवाला भोगावंच लागतं. मात्र तया चैतन्याच्या धावे कारुण्ये, जो की सद्गुरू कारुण्य रूपाने, चैतन्य रूपाने त्या साधकासोबत असतोच. हा विश्वास साधकाने ठेवावा आणि या सर्व गोष्टीतून पैलपार जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.